हे आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री. काय करतायत तुम्ही बघा. तिची ॲडव्हर्टाईज होती ना, जंगली रमी पे आओ महाराज. आता जंगली रमी पे आओ माणिकराव कोकाटेजी, कारण की यांना विधान भवनामध्ये जे काही अधिवेशन चालू आहे, अधिवेशन चालू असताना यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा रमी खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आलेला दिसत आहे. मग असे जर कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभले तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी रमीच खेळायची का काय? असा हा एक प्रश्न, एक संदेश आता महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांकडनं देत आहे. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ पोस्ट केला आहे राष्ट्रवादीचे नेते म्हणजेच रोहित पवार यांनी. त्यांनी गुपचूप वगैरे हा व्हिडिओ केला असेल. माणिकराव कोकाटे एवढे बिझी झाले की त्यांना हेही लक्षात नाही आलं की मागून कोणीतरी व्हिडिओ करतोय आणि जंगली रमी पे आओ ना महाराज हा जो काही त्यांचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ अत्यंत आपल्याला हे सांगत आहे की अशा लोकांना आपण निवडून दिलंय की ज्यांना शेतकऱ्यांची काही पडलेली नाही. आता माणिकराव कोकाटे तरी काय करणार? त्यांच्या हातात फक्त नावाला कृषी मंत्री पद दिलंय. जे काही इतर प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफीचा ज्वलंत विषय चालू आहे, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा विषय आहे, शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे येत नाहीये, धानाचा बोनस येत नाहीये आणि त्यामध्ये हे महाराज खेळता काय तर जंगली रमी. जंगली रमी पे आओ ना महाराज अशी ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची यांनी करून ठेवली आणि शेतकऱ्यांना देखील आता हेच काम करावं लागणार की काय. अतिशय दुर्दैव, म्हणजे हसण्याची गोष्ट नाहीये पण अतिशय लज्जास्पद ही गोष्ट आहे. ज्यांना आपण निवडून देतो, ज्या गोष्टींची त्यांनी तिथे खबरदारी घ्यायला पाहिजे, ज्या गोष्टींसाठी त्यांनी लढायला पाहिजे, त्या गोष्टी सोडून ते लढता कोणाशी? ऑनलाईन दुसऱ्या माणसाशी. त्याने पत्ता टाकला, मी पत्ता टाकला, 50चा डाव लावला, 100चा डाव लावला, आले किती गेले किती, शेतकरी बसा तुम्ही बोंबलत. काही घेणं देणं नाही. आणि म्हणूनच हा जो काही व्हायरल व्हिडिओ आहे, हा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत, हा महाराष्ट्राला डागच आपल्याला समजावं लागणार आहे. जे की राजकारण आजच्या घडीला चाललंय. कुठल्याही प्रश्नांची, कुठल्याही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची काही यांना पडलेली नाहीये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. जंगली रमी खेळणं चांगलं आहे का? हेही तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवून द्या. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, लाईक करा. धन्यवाद.